मित्रांनो, कविप्रविष्य यूट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत. जे पुस्तक मी तुम्हाला दाखवतोय हे माझं स्वतःचं प्रकाशित झालेलं हिंदी कवितांचं पुस्तक, तरंगों का सफर. कविता म्हणजे काय? मनामध्ये उठणारे तरंग आणि मग ते कागदावर अवतरले, त्या भावभावनांची एखादी कविता होऊन जाते. माझ्या पुस्तकाचं हे फ्रंट पेज, जिथं टायटल तुम्हाला दिसते तरंगों का सफर, आणि जिथं ही यार कविता दिसतीये ते माझ्या याच पुस्तकाचं बॅक पेज. आता माझ्या हातून घडलेल्या कविता तशा पाहिल्या तर भरपूर, परंतु समाजामध्ये जो काही एक कवींच्याबद्दल समज असतो किंवा बऱ्याचशा कवींचा स्वतःबद्दल एक समज असतो, त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन फक्त स्वतःला आनंद मिळतोय आणि आपण लिहिलेलं कुणाला तरी आवडेल याची खात्री वाटते, एवढाच विचार करून मी फक्त चालत राहण्यावर विश्वास ठेवत चालत आलोय. एक कलाकार म्हणून, एक कवी म्हणून, एक प्रेझेंटर म्हणून, एक निवेदक म्हणून, प्रेरणादायी विवेचन देणारा एक कलाकार म्हणून, आणि अर्थातच असा चालत चालतच माझ्या हातून जागतिक विक्रम पण झाला. सलग 20 तास प्रेझेंटेशनचा. ही जी तस्वीर तुम्ही पाहताय, याच पद्धतीने मी उभं राहून हातामध्ये मोबाईल, चिठ्ठी, चपाटी, डायरी काहीही न घेता तब्बल 20 तास स्टेजवरनं फिरत फिरत सादरीकरण करत होतो. कशाचं? मी जे काही लिहितो त्या कविता मला जेवढ्या मुखोद्गत आहेत तेवढ्या मी सादर केल्या. गाणी जरी सारेगमपधनिसा शिकलेलो नसलो तरीही लोकांना चांगली वाटावी या पद्धतीने मी काही किशोर कुमार, मुकेश यांची गाणी गाऊ शकतो. त्या आत्मविश्वासाच्या बळावर हलकी फुलकी गाणीसुद्धा त्या दिवशी सादर केली. माझ्या या कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर तुम्हाला हा सगळा खजिना नक्कीच पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आता हे पहिलं पुस्तक छापण्याचा उद्देश काय? तसं पाहिलं तर हँड रिटन पोएट्री बुक्स म्हणजेच हस्तलिखित कवितांची पुस्तकं 15 एकाच दिवशी प्रकाशित करणारा, तेही हिंदी भाषेतली कविता. मग हिंदीमध्ये लिहिणारा आणि 15 हस्तलिखित कवितांची पुस्तकं एकाच स्टेजवर प्रकाशित करणारा एकमेव मराठी माणूस, असाही माझा त्या दिवशी गौरव झाला. प्रश्न कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते ना, तेव्हा मी एकच जाणतो की चलो यार, कोई तो दाद दे रहा है, समबडी इज टेकिंग कॉग्निझन्स ऑफ अवर वर्क. ही जी भावना तुम्हाला सुखावते ना, ती तुम्हाला पुढं चालत राहण्याचं, जबाबदारीने चालत राहण्याचं एक बळ देते. आणि त्याचीच परिणिती हे माझं हिंदी कवितांचं त्या 15 पुस्तकं, एकंदरीत तशी माझी आता 25 पुस्तकं आहेत, त्यातल्याच मी निवडक कविता अशा पद्धतीने जगासमोर मांडणार आहे. विथ ग्लोबल मार्केटिंग, पब्लिश्ड बाय झा पब्लिशर्स, इटवाहा, उत्तर प्रदेश. तरंगों का सफर. मग हे पुस्तक छापलं, मग त्याचं मार्केटिंग. आजकाल एखादा तुमचा सख्खा भाऊ घ्या किंवा सख्खी बहीण घ्या, अपवादात्मक परिस्थिती सोडून द्या, पण ते सुद्धा तुमचं स्वतःचं पुस्तक, घरातल्या व्यक्तीचं पुस्तक बाजारात जाऊन विकत आणत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
त्याच्यामुळं तिसरा चौथा कोणीतरी तुमचा लांबचा मित्र तुमचं पुस्तक विकत घेईल, तो वाचून तुम्हाला काही कळवेल, अशा अपेक्षा न ठेवता फक्त चालत राहा, इतकाच मी सल्ला देईन. आणि मग अशा परिस्थितीत मग मार्केटिंग कसं करायचं? म्हणूनच हे पुस्तक झा पब्लिशर्सकडे पब्लिश करायलाच मी परवानगी दिली आणि करारपत्र करून ॲमेझॉन यांना मार्केटिंगचे अधिकार दिले. अर्थात या पुस्तकाची प्राईस त्यामुळं कदाचित थोडी वाढलेली दिसू शकते. तथापि जो काही मला रॉयल्टीचा यातून हिस्सा मिळणार आहे, त्या हिस्स्याला मी चॅरिटीसाठी वापरणार आहे. मग भले मला त्यातनं 50 रुपये मिळोत किंवा 100 रुपये मिळोत. मग काय करायची चॅरिटी? इंडियन आर्मीसाठी सपोर्ट म्हणून मला जितकं काही करता येईल ते मी नक्की करणार आहे. रिलायबल संस्था जर भेटल्या, मला वाटलं की इथे काहीतरी जेन्युइनली काम चालतं आर्मीबद्दल, तिथं मी डोनेशन्स नक्की देत असतो. ते चालू ठेवणार आहे. स्ट्रीट डॉगच्या वेलफेअरसाठी थोडेसे फंड्स वापरता येतील. आणि द मोस्ट नीडी पीपल अराउंड मी, माझ्या अवतीभोवती अत्यंत गरजवंत कोण आहे त्याला त्याच्या पडत्या काळात वेळोवेळी मदत करत राहणं, यासाठीच याचा पै आणि उद्या जर यूट्यूब चॅनल माझा मोनेटाईज झाला तर त्यातून मिळणारी रक्कमसुद्धा अशाच पद्धतीने विभागली जाईल. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, याच सद्भावनेने मी पुस्तकं छापत राहीन. दिस इज जस्ट बिगिनिंग. पहिलं पुस्तक मार्केटमध्ये आहे मित्रांनो. जर तुम्हाला या सगळ्या चॅरिटीचा हिस्सा बनायचा असेल तर मी विनंती करेन, गो टू ॲमेझॉन, पुट युअर ऑर्डर. तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. अनेक सोप्या हिंदीतल्या कवितांचं हे एक सुंदर पुस्तक तुम्ही वाचा. चॅरिटीचा हिस्सा तुम्हाला बनायचंच असेल तर तुमच्या जवळच्यांना गिफ्ट देण्यासाठी पण काही अतिरिक्त कॉपीज नक्कीच मागवा. कारण अशा कामातनंच आपण ज्या समाजामध्ये जन्माला आलो, ज्या समाजामध्ये वाढलो, त्यांचं कुठेतरी काहीतरी थोडं बहुत ऋण जायच्या आधी फेडू शकतो, याची मला तरी खात्री आहे. आणि म्हणून मी वर्षानुवर्ष याच भावनेने एक कलाकार म्हणून नक्कीच जगतो आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी बऱ्याच लोकांची गर्दी असते. आजकाल बाजारामध्ये कॅराओके सिंगिंग याचा बाजार भरला आहे. म्हणजे 2-4 टाळकी एकत्र येतात, 2-4 स्टुडिओमध्ये प्रॅक्टिस दिली जाते आणि 1-2 गाण्यांना 1600 रुपये 1200 रुपये गायकांनी द्यायचे आणि भाग घ्यायचा. आणि त्या बदल्यात त्यांना 2-3 वेळा प्रॅक्टिसला चहा, कार्यक्रमाच्या दिवशी फूड पॅकेट 25-30 रुपयाचं, एक छोटंसं सर्टिफिकेट आणि एक मिमेंटो. म्हणजे असा बाजार भरवून पैसा कमवणाऱ्यांची रांग लागली आहे. ही नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू, जर हे लोक नसतील तर मग हौशी कलाकारांना व्यासपीठ कसं मिळणार? मग या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी अशी दुकानदारी खूप बोकाळते. मग देणारे तयार आहेत तर घेणाऱ्यांनी का घेऊ नये? अशा पद्धतीने या कलाक्षेत्रात सध्या हैदोस चालू आहे. मला दोष कुणालाच द्यायचा नाही आहे. मैं ये जानता हूँ कि मुझे किस रास्ते से बस जाना है, चलते रहना है, गुनगुनाते रहना है. तरंगों का सफ़र. फ्रंट पेज आणि बॅक पेज याची तस्वीर तुम्हाला सतत समोर दिसते आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा विनंती करेन मी, ॲमेझॉनवर हे पुस्तक उपलब्ध आहे. आपण ऑनलाईन बऱ्याच गोष्टी मागवतो. बऱ्याच वेळा कुठं शॉपिंग काही केल्यावर पश्चातापाचा सूर येतो. मग अनेक वस्तू जेव्हा आपण मागवतो तेव्हा अशी एक अनमोल भेट आपल्या जवळच्या व्यक्तींना देण्यासाठी नक्कीच एक चांगलं पुस्तक. भावभावनांचा पाऊस आणि एक
छान प्रवास माझ्या शब्दांचा, मनामध्ये उठलेल्या तरंगांचा. आशा करतो तरंगो का सफर हे वाचल्यानंतरसुद्धा तुम्ही कवी प्रविश्य यूट्यूब चॅनलला भेट द्याल. कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाचल्यावर कसं वाटलं हे नक्की सांगा, किंवा डायरेक्ट मला मेसेज करू शकता. 7057069676 इज माय मोबाईल नंबर. कॉलिंग अँड व्हॉट्सअप तुम्ही दोन्ही हाच नंबर वापरू शकता. मित्रांनो, जेव्हा आपण एखादं समाजासाठी काही चॅरिटी करतो तेव्हा नक्कीच समाजातनं त्याला चांगल्यापैकी पाठिंबा मिळतो, हे मला वेळोवेळी जाणवलेलं आहे, सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणूनच मी थोडीफार समाजसेवा या गत आयुष्यात करू शकलो. आणि आता इथून पुढेही ही वाटचाल या पद्धतीने चालू राहील. तुम्ही नक्कीच सोबत कराल याच अपेक्षेसह. यार ही कविता बॅकपेजला मी छापली आहे. या कवितेचा सारांशच असा आहे, वैसे तो खुशियाँ मिलाने के लिए बहुत सारे मिलते हैं, हंसने हंसाने के मौके भी हज़ारों मिलते हैं, हंसने हंसाने के ठिकाने भी हज़ारों मिलते हैं, लेकिन दिल दर्द बयां करने के लिए और दिल का दर्द समझने के लिए कम से कम एक अपना यार चाहिए, एक अपना यार चाहिए. असंच काहीशी सांगणारी ही कविता बॅकपेजला ही कविता मी छापली आहे. मित्रांनो, खरंच जीवनात एक दोस्त असा पाहिजे की जो तुम्ही न बोलता पण तुमचं दुःख जाणणारा पाहिजे. तुम्हाला हसवायला ठिकाणं नाही मिळालीत तरी चालेल, आनंद मानवायला ठिकाणं नाही मिळालीत तरी चालेल, पण तुम्ही जेव्हा दुःखी असता तेव्हा तुमचं दुःख जाणून त्याच्यावर फुंकर घालणारा, तुम्ही जेव्हा संकटात असता तेव्हा तुमच्या बोटामध्ये बोटं घट्ट गुंफून तो अतिविश्वासाने म्हणणारा की डोंट वरी यार मैं हूं ना, असा यार प्रत्येकाला मिळावा याच सदिच्छेसह इथून रजा घेतो. पुन्हा भेटूयात अजून एक नव्या व्हिडिओसह. आणि हो, माय सेकंड बुक इज कमिंग इन द मंथ ऑफ डिसेंबर, मोस्ट प्रोबॅबली राउंड अबाउट ऑन 25/12/2024. इंतज़ार ज़रूर करोगे.